डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आणि दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले। ट्रम्प यांनी आपल्या उद्घाटन समारंभाच्या भाषणात असे सांगितले की अमेरिकेचा सुवर्ण काळ आता सुरू होत आहे। त्याचप्रमाणे ते असेही म्हणाले की आजपासून पुढे आपला देश भरभराटीला येईल। ट्रम्पच्या उद्घाटन भाषणात त्यांनी आपले लक्ष ऊर्जा शुल्क आणि हद्दपारी सारख्या विषयांवर केलं आणि ते असेही म्हणाले की संबंधित कार्यकारी आदेशांवर ते त्वरित स्वाक्षरी करतील। अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करायचं ट्रम्प यांनी ठरवलं आहे, जेणेकरून कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणं थांबेल। त्याचबरोबर स्थलांतरित गुन्हेगारांना निर्वासित करण्यात येईल। ट्रम्प कशावर लक्ष केंद्रित करणार आहेत हे संपूर्ण देशाला चांगलीच कल्पना आलेली आहे, कारण त्यांनी एक अशा कार्यकारी आदेशावर सही केली ज्यात महिला आणि पुरुष हे दोन लिंगच आता अमेरिकेत अधिकृत मानले जाणार आहे। ट्रम्प यांनी बायडन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिसच्या प्रशासनावर तीव्र टीका केलेली